नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। इंडियन आर्मी यांच्या ॲड इथे निघालेली आहे, तर कुठले पद आहेत, त्याबद्दलचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। Indian Army invites online application forms candidates for recruitment of a religious teacher, junior commissioner officer। तर रिलिजियस टीचरसाठीची ही रिक्रुटमेंट आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट्स ही 13 फेब्रुवारी 2024 ते 22 मार्च 2024। ऑनलाईन एक्झाम डेट्स हे 22 एप्रिल 2024 ते 7 मे 2024 मध्ये असणार आहेत। The selection of the Indian Army is fair, transparent and on merit only. At no stage any bribe is to be paid to anyone for selection for the recruitment of the Indian Army. Candidates should not fall prey to unscrupulous persons posing as a recruiting agents। तर कुठल्याही फॉल्स लोकांचा भरोशावर तुम्ही पैसे वगैरे काही पेड करू नका। इंडियन आर्मी ही डायरेक्ट त्यांच्या पोर्टलनेच आणि त्यांच्या पुढाकारानेच रिक्रुटमेंट करत असे, याबद्दलची नोट इथे वरती दिलेली आहे। फॉर रिक्रुटिंग इयर 2024-25 द रिक्रुटमेंट ऑफ अ रिलिजियस टीचर ज्युनियर कमिशनर ऑफिसर will be carried out in following phases। तर पहिली फेज असेल ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड रिटर्न एक्झामिनेशन, ऑनलाईन CEE। त्यानंतर फेज 2 असेल रिक्रुटमेंट रॅली। त्यानंतर थर्ड फेज असेल इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जाणार आहे। इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट, डिटेल अबाउट द रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन, फिजिकल, मेडिकल स्टँडर्ड and other specification are available on joinindianarmy.nic.in या वेबसाईटला बाकीच्या डिटेल्स आहेत। ॲनिमेटेड व्हिडिओज हाऊ टू रजिस्टर अँड अप्लाय हे सुद्धा इंडियन आर्मीच्या पोर्टलवर दिलेलं आहे। कॅटेगरी वाईज लिंक हॅज बीन प्रोव्हाइडेड टू जॉइन इंडियन आर्मी वेबसाईट टू एनेबल कॅन्डिडेट्स टू प्रॅक्टिस ऑनलाईन कॉमन एंट्रन्स टेस्टच्या प्रॅक्टिसची लिंक सुद्धा दिलेली आहे। हेल्प डेस्क आहे, तुम्ही ऑनलाईन CEE हेल्प डेस्क @gmail.com याला तुम्ही मेल आणि बाकीच्या गोष्टी काही तुम्हाला अडचण असेल फॉर्म फिल करताना तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा करू शकतात। नंबर इथे दिलेला आहे। प्रोसिजर फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे 13 फेब्रुवारी ते 22 मार्चचा आत तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल। ऑल कॅन्डिडेट्स टू लॉग इन टू द joinindianarmy.nic.in check their eligibility status and create their profile। Candidates should apply only once in a response to the notification। एकाच पोझिशनसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। एक्झाम फीज यासाठी जी आहे ती 250 रुपये ॲज ॲप्लिकेबल टू बी पेड बाय द कॅन्डिडेट्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन। द कॅन्डिडेट्स ऑन सक्सेसफुली फिलिंग द ॲप्लिकेशन विल बी डायरेक्टेड टू SBI पोर्टल। तिथे तुम्हाला पेमेंट हे पेड करायचं आहे, UPI थ्रू किंवा बाकीच्या प्रोसेसने असेल। सबमिशन ऑफ अ ॲप्लिकेशन बाय इन सर्व्हिस कॅन्डिडेट्स, तर त्यांच्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत। कॅटेगरीज आहेत पंडित आहे, त्यानंतर पंडित गोरखा फॉर गोरखा रेजिमेंट, हिंदू गोरखा पाहिजे कॅन्डिडेट ओनली। त्यानंतर ग्रंथी आहे, त्यानंतर मौलवी सुन्नी आहे, मुस्लिम सुन्नी कॅन्डिडेट पाहिजेत ह्या पोझिशनसाठी। त्यानंतर पादरी आहे, त्यानंतर बौद्ध मंक आहे फॉर लडाख स्कॉटसाठी। तर अशा पद्धतीने इथे हे रिलिजियस टीचर्सचं रिक्रुटमेंट आहे। एज लिमिट यासाठी जे आहे ती 27 ते 34 वर्ष एज इथे दिलेलं आहे। इन सर्व्हिस कॅन्डिडेट सेम एज क्रायटेरिया ॲज पॅराग्राफ 6A, तर सेम असेल सर्व्हिस कॅन्डिडेटसाठी सुद्धा। कॅन्डिडेट टू प्रोड्यूस बर्थ सर्टिफिकेट 10th क्लास मार्कशीट ॲट द टाइम ऑफ प्रिलिमिनरी डॉक्युमेंट चेक ॲट द टाइम ऑफ रिक्रुटमेंट रॅली। एज्युकेशनल क्वालिफिकेशन लक्षात घ्या,
The minimum education qualification required as under R.T. Pandit and Pandit Gorkha for Gorkha Regiment Hindu candidates will with Shastri Acharya in Sanskrit from UGC recognized university. In addition, individuals should have under mentioned religious qualification Karmakand as one of the main core subject during the Shastri Acharya किंवा 1 year डिप्लोमा इन कर्मकांडमध्ये त्यांचा झालेला असणं गरजेचं आहे. RT ग्रंथी असेल तर सिख कॅन्डिडेट विथ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ UGC recognized university. In addition, individual should have ज्ञानी इन पंजाबी. पुढचा आहे RT मौलवी मुस्लिम कॅन्डिडेट विथ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ UGC recognized university. In addition, individual should have alim in Arabic or adib माहिर इन उर्दूमध्ये त्यांचं असणं गरजेचं आहे. RT पाद्री आहे ख्रिश्चन कॅन्डिडेट्स विथ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ UGC recognized university. Addition, individual should have been ordained priesthood by the appropriate ecclesiastical authority and be the approval list of the local bishop. Buddhist candidates आहेत की with graduation in any discipline recognized university. In addition, individual should have been ordained as a monk Buddhist priest by an appropriate authority कडनं त्यांना अप्रूव्हल असणं गरजेचं आहे. PhD कॅन्डिडेट सुद्धा त्या विषयामध्ये केलं असेल तर ते ॲप्लिकेबल असणार आहेत. फिजिकल स्टँडर्ड आहे हाईट फॉर जनरल 160, गोरखा वगैरे यांच्यासाठी 157, चेस्ट 77, वेट हे 50 ते 48 किलो. फिजिकल फिटनेस तर कॅन्डिडेट शुड बी एबल टू रन 1600 मीटर इन 8 minutes. प्रोविजन फॉर एक्स्ट्रा टाइम 1.6 किलोमीटर रन इन हिली टेरेटेन एरियाज between 5,000 feet to 9,000 feet, additional 30 seconds, and 9,000 feet to 12,000 feet, additional 120 seconds. तो सिक्वेन्स ऑफ अ रिक्रुटमेंट फेज 1 ऑनलाईन CE एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे. पेपर पॅटर्न असेल, जनरल अवेअरनेस असेल, 100 मार्क्स, टोटल 50 क्वेश्चन्स असतील. मार्क पर क्वेश्चन 2 असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.5 असणार आहे. 1 तास असेल. त्यानंतर पेपर 2 असेल स्पेसिफिक टू रिलिजियस डिनॉमिनेशन ॲज अप्लाइड बाय द कॅन्डिडेट्स. 100 क्वेश्चन, 50 क्वेश्चन, 100 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतील. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 आणि 1 तास तुम्हाला दिला जाणार आहे. सो अशा पद्धतीने ही रिक्रुटमेंट होणार आहे. ज्यांचं ऑलरेडी या रिलिजियसमध्ये कुठली डिग्री किंवा प्रॅक्टिस चालू असेल ते कॅन्डिडेट इंडियन आर्मीमध्ये हा सुवर्ण संधी जॉईन करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.